खूप सोप्या पद्धतीनं आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला ही बिर्याणीची रेसिपी बनवून दाखवणार आहे। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जे रेसिपीला लागणारे साहित्य आहे त्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर 400 ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे। तर हा बिर्याणी राईस आहे। तर तुम्हाला असाच तांदूळ हवा आहे, एकदम लांब, तरच बिर्याणी आपली छान होते। तर तांदूळ 20 ते 25 मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहे। तर त्याच्यामध्ये पाणी ॲड करते। तर आता एक 15 ते 20 मिनिटं असं साईडला ठेवून देणार आहे। तर 15-20 मिनिटं झालेली आहे, तर पाणी काढून घेते। पाणी सुद्धा आता काढून घेतलेलं आहे। 2-3 पाण्याने मी हे वॉश सुद्धा करून घेतलेलं आहे। तर आपल्याला पाणी काढल्यानंतर एक 2 ते 3 पाण्याने ह्याला वॉश करून घ्यायचं आहे। तर आपल्याला पहिली बिर्याणीसाठी स्टेप आहे की आपल्याला तांदूळ हा 80% शिजून घ्यायचा आहे। तर त्यासाठी एक कढई ठेवलेली आहे। तांदळाच्या क्वांटिटीपेक्षा 3 पट जास्त पाणी घातलेलं आहे। 2 ग्लास तांदूळ होते त्यामुळे यामध्ये 6 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता यामध्ये घालते 2 तमालपत्र, 2 लवंग, दालचिनीचा छोटासा तुकडा, वेलची, त्यानंतर मोठा जिरा आहे। तर 2 चमचे जिरा आहे। 2 चमचे तेल घालते। तेल घातल्यामुळे तांदूळ एकमेकांना चिपकत नाहीत। आता यामध्ये घालते चवीपुरतं मीठ, अर्धा लिंबू पिळते। तांदळाचा कलर चेंज होऊ नये म्हणून लिंबू घातलेला आहे। आता सगळे मसाले मिक्स करून घेते आणि एक उकळी काढून घेणार आहे। तर आता आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। त्यामध्ये जो तांदूळ आपण भिजत ठेवलेला होता तर तो घालते। आता व्यवस्थित हे मिक्स करून घेते। तर मिक्स करताना एकदम अलगद मिक्स करायचं आहे जेणेकरून तांदूळ तुटू नये। तर फ्लेम ही हाय ठेवलेली आहे। तर 10 मिनिटात आपले तांदूळ 80% शिजून येतात। तर आपले बघू शकता तांदूळ असे शिजत आलेले आहेत। तर एकदा आपण चेक करूया की तांदूळ शिजलेले आहेत का। तर बघू शकता अजून शिजलेले नाही, ते 60% शिजलेले आहेत। तर अजून 5 मिनिटं शिजून घेणार आहे। तर पुन्हा मी 5 मिनिटांनी चेक करते। तर बघा तुम्ही तांदूळ आपलं इझिली तुटते। थोडंसं फक्त एक 20% आपल्याला शिजवण्याची गरज आहे। 80% परफेक्ट तांदूळ शिजलेला आहे। तर यावेळी आपण फ्लेम बंद करणार आहोत। आता हे आपल्याला परफेक्ट असे तांदूळ मिळालेले आहेत। तर सर्वात महत्त्वाची ही स्टेप असते की तुम्हाला तांदूळ व्यवस्थित बिर्याणीला शिजून घ्यावे लागतात। जर तांदूळ व्यवस्थित शिजले नाही तर बिर्याणी चांगली होणार नाही। आता चाळणीतून एक्स्ट्रा पाणी हे गाळून घेते। तर आता सगळं एक्स्ट्रा पाणी काढलेलं आहे। तर चाळणीतून ताटामध्ये राईस असा काढून घेतलेला आहे। तर असा मोकळा असा राईस ठेवायचा आहे। तर स्टेप 2 आहे बिर्याणीसाठी की आपण पनीरची भाजी बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी मी भांडे ठेवलेलं आहे गरम करायला। आता त्यामध्ये मी तळून घेतलेला जो कांदा असतो तर त्याचाच ऑइल मी यूज करते। तर मोठे 2 चमचे तेल आहे। तुम्ही वाटीने मेजरमेंट करा म्हणजे तुम्हाला परफेक्ट मिळेल। तर 1 वाटी तेल यूज करायचं आहे। नॉर्मली छोटी वाटी असते त्यानी। तर एक मोठा उभा बारीक चिरून घेतलेला कांदा घालते। आता कांदा गुलाबी रंग येऊपर्यंत परतून घेणार आहे। तर कांदा परतलेला आहे, छान असा गुलाबी रंग सुद्धा आलेला आहे। तर कांद्याला गुलाबी रंग येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालते। आता आलं लसूण पेस्ट सुद्धा व्यवस्थित तेलावर परतून घेते। तर आलं लसूण पेस्ट सुद्धा छान अशी भाजून झालेली आहे। तर आता ह्यामध्ये एक मोठा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालते। तर टोमॅटो एकदम लाल बघून घ्यायचा आहे। तर आता टोमॅटो सुद्धा व्यवस्थित तेलावर परतून घेते। तर आता यामध्ये मसाले घालणार आहे। तर 2 चमचे धने पावडर घालते, 1 चमचा जिरा पावडर, 2 मोठे चमचे बिर्याणी मसाला, 2 चमचे गरम मसाला, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पाव वाटी, बारीक चिरून घेतलेला पुदिना पाव वाटी, 2 उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते। आता यानंतर रेग्युलर जे आपण घरात यूज करतो तर ते लाल तिखट घालते। तर 2 चमचे लाल तिखट। तर तुम्ही चवीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता। थोडीशी हळद। तर आता मसाले तेल सुटूपर्यंत भाजून घेणार आहे। तर मसाल्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे। मसाले छान असे भाजून झालेले आहेत। तर आता यामध्ये घालते लिंबाचा रस। तर अर्धा लिंबाचा रस आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ, 1 वाटी तळून घेतलेला कांदा घालते। उभा चिरून घेतलेला कांदा हाय फ्लेमवर तळून घेतलेला आहे ब्राऊन कलर येऊपर्यंत। तर कांदा घालणं बिलकुल स्किप करू नका, त्यामुळेच बिर्याणीला टेस्ट येते। आता कांदा सुद्धा व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घेते। तर आता यामध्ये 1 वाटी फेटून घेतलेला दही घालत आहे। तर वजन प्रमाणे म्हटलं तर 150 ml हे दही आहे। तर आता हे दही सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेते। तर दही घालताना दही फाटूही शकते, त्यामुळे गॅस बंद करून दही घाला आणि त्यानंतर पुन्हा गॅस ऑन करा आणि मग मिक्स करा तरीही चालेल। तर आता व्यवस्थित दही हे मिक्स झालेलं आहे। तर आता याला सुद्धा तेल सुटूपर्यंत छान परतून घेते। तर तेल सुटलेलं आहे, छान असे सगळे मसाले आपले परतलेले आहेत। आता यामध्ये मी पनीर घालणार आहे। तर 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। तर पनीरचे मोठे क्यूब करा, छोटे करू नका। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते। तर आता तेलावर 2 ते 3 मिनिटं पनीर परतून घेते। तर आता आपली लास्ट स्टेप उरलेली आहे, तिसरी स्टेप, जी की लेअरिंगची आहे। आता लेअरिंगसाठी मी थोडीशी भाजी यातली काढून घेते। तर तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त 2 लेअर सुद्धा करू शकता। तर मी 4 लेअर केलेले आहेत, त्यामुळे यातली थोडीशी भाजी काढून घेतलेली आहे। तर दुसरा हा राईसचा लेअर यावर लावणार आहे। तर जे शिजून घेतलेलं राईस होतं त्यामधल्या अर्ध्या राईसचा लेअर लावून घेते। आता दुसरा लेअर लावून झालेला आहे। आता दुसरा लेअर हा उरलेली जी पनीरची भाजी साईडला काढून घेतली होती तर त्याचा लावून घेते। तर आता हे व्यवस्थित पसरून दुसरा लेअर सुद्धा लावून घेतलेला आहे। आता चौथा लास्ट उरलेला पूर्ण राईस यामध्ये घालून घेते। तर अशा पद्धतीने 4 लेअर लावून झालेले आहेत। 2 लेअर सुद्धा लावू शकता। भाजीवरती डायरेक्ट राईस लावून 2 लेअर सुद्धा बनवू शकता। आता यावरती थोडासा पुदिना घालते, थोडीशी कोथिंबीर,
थोडासा येलो फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे. त्यानंतर तूप घालत आहे. 2 चमचे तूप घातलेलं आहे. त्यानंतर ग्रीन फूड कलर, जर तुम्हाला फूड कलर यूज करायचे नसतील तर तुम्ही हळदी दुधामध्ये मिक्स करून ते सुद्धा यावरती घालू शकता, म्हणजे येलो फूड कलर तो तयार होतो. त्यानंतर तळून घेतलेला कांदा घालत आहे. तर आता बिर्याणीला झाकण ठेवून तव्यावर 20 ते 25 मिनिटं बारीक गॅसवर दम देणार आहे. आता बिर्याणीवरती झाकण लावून घेते. तर खाली तवा ठेवलेला आहे, गॅसची फ्लेम सुद्धा बारीक ठेवली आहे. आता यावरती बिर्याणी ठेवते. तर आता 20 ते 25 मिनिटं बिर्याणीला दम लावून घेणार आहे. आता झाकणवरती मी काहीतरी ओझं ठेवणार आहे, जेणेकरून वाफ बाहेर निघू नये. तर तुम्ही पीठ लावून सुद्धा झाकण पॅक करू शकता. तर 20 ते 25 मिनिटं झालेली आहे. तर आता झाकण काढून बघूया की आपली बिर्याणी शिजली आहे का. आता थोडंसं राईस घेऊन बिर्याणी चेक करते की शिजली आहे का. तर आपली परफेक्ट अशी बिर्याणी शिजलेली आहे आणि तांदूळ सुद्धा बिलकुलही फुटलेला नाही आहे. तर आता तुम्हाला एका साईडने बिर्याणी काढून दाखवते की कशा पद्धतीने आपली बिर्याणी छान अशी शिजलेली आहे. तर चमच्याने अलगद अशी बिर्याणी काढून बघते. तर परफेक्ट अशी आपली बिर्याणी शिजलेली आहे, तांदूळ एकही तुटलेला नाही आहे. तर आता ही बिर्याणी मी प्लेटमध्ये काढून घेते. तर बिर्याणी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेते, थोडासा पुदिना, थोडासा तळून घेतलेला कांदा. आता ही आपली बिर्याणी तयार आहे. खूप सोप्या पद्धतीनं आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला ही बिर्याणीची रेसिपी मी सांगितली आहे. तर आता ही रेसिपी नक्की ट्राय करा. ट्राय केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि त्यासोबत ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब सोबतच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच वेगवेगळ्या नवीन रेसिपीचे अपडेट येत राहतील. तर पुन्हा भेटूया अशा छान वेगळ्या नवीन रेसिपी सोबत.